पालघर जिल्ह्यामध्ये खदानीत पडून मृत्यूच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। महसूल विभागाने खदानी मालकांना ज्या खदानी आहेत त्याच्या कंपाऊंड करण्याचे आदेश दिले होते, पण या ठिकाणी आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे। पालघर जिल्ह्यातील चिल्लार या ठिकाणी 24 एप्रिलला हायवेच्या जवळ एक धाबा आहे। त्या धाब्याच्या ठिकाणी 3 लोक बोईसरचे असल्याची माहिती मिळत आहे। ती त्या ठिकाणी होते। त्यानंतर पोलिसांच्या गाडीचा आवाज आल्याने त्यांनी 2 लोकांनी हायवेच्या ठिकाणी पळ काढला, तर त्यातील एका व्यक्तीने दुसऱ्या बाजूने पायवाट आहे त्या ठिकाणी पळ काढला। त्यानंतर रात्रीचा अंधार असल्यामुळे त्या व्यक्तीला काही दिसलं नाही आणि तो व्यक्ती ही खदान आहे, आपण ह्या खदानीमध्ये आहोत उभे, त्या खदानीच्या जवळ ही पायवाट आहे, ह्या पायवाटेतून तो पडून त्याचा जागीच मृत्यू झाला। तो व्यक्ती आहे राहणारा बोईसर दांडीपाडा येथील राहणारा आहे। त्याचं नाव आहे दिलशाद शब्बीर शेख। अवघ्या 23 वर्षाचाच मुलगा आहे आणि खदानीत पडून त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। ह्या घटनेची माहिती मनोर पोलिसांना मिळाली। त्यानंतर मनोर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मनोर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केला आहे व मनोर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे। तसंच बघायला गेलं तर हा खदानीचा मालक आहे तो राहणारा गुंदल्याचा आहे व त्याचं नाव आहे प्रदीप पाटील। व ज्या ठिकाणी 3 व्यक्ती त्या धाब्याच्या इथे उभे होते त्या धाब्याचं नाव आहे आदिवासी एकता धाबा। त्या धाब्याच्या ठिकाणाहून हे पळत आले होते। नेमकी इथून का पळत आले ते काही अजून माहिती नाही आहे, पण ह्या ठिकाणी प्रश्न हाच उपस्थित होत आहे, काही पहिलीच घटना नाही। आपण बघू शकतात त्या ठिकाणी 2 महिन्या अगोदर जे काही फिरायला आले होते त्या ठिकाणी पण खदानीमध्ये बुडून मृत्यू झाला होता आणि अगदी त्याच्या बाजूलाच ही खदान आहे। ह्या खदानीमध्ये पडून 23 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। मग महसूल विभाग नक्की करतं तरी काय? फक्त नियम कागदावरच का? निष्पाप लोकांचे अजून किती बळी घेणार? हाच प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होत आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये अनेक खदानी आहेत। ह्या खदानीमध्ये पडून एक नाही अनेक घटना घडलेल्या आहेत, त्या पण लगातार घटना घडत असतात, तरीही महसूल विभाग ह्या ठिकाणी लक्ष देत नाहीये। आता तरी महसूल विभाग जागा होईल का, की अजून निष्पाप लोकांचे बळी जाणार ह्याची वाट बघणार आहे? अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।